जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्रच धबधबे प्रवाहित झालेत। सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागलेले आहेत। रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचं लक्ष वेधून घेतात। पावसाळा सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी असे नैसर्गिक धबधबे सुरू होतात। समृद्धी महामार्गालगत देखील एक धबधबा प्रवाहित झालेला आहे, तो सध्या वाहनधारकांचं लक्ष वेधून घेतोय। सध्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सिन्नर तालुक्यातील धबधबे प्रवाहित झालेले आहेत। समृद्धी महामार्गालगत असलेला एक छोटासा धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो वाहनधारकांचं आकर्षण ठरतोय। समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे एकदम निसर्गरम्य वातावरणात खूप आनंद वाटला आणि आजूबाजूला सगळे धबधब्यांचा एकदम स्वाद भेटला, आनंद वाटला। खूप दिवसानंतर मला हे समृद्धी महामार्गावर एकदम आनंदमय वातावरण वाटलं।